नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सर्वेच्या व्हिडिओ सिरीज मध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे PYQs MCQचा। म्हणजेच काय, जो आपण सर्वेचा फंडामेंटल अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग चॅप्टर नंबर 1 जो बघितला आहे, तर त्या चॅप्टरवर ज्या काही नंबर ऑफ एग्जाम्स आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या टाइपची MCQ विचारल्या गेले आणि त्याचे आन्सर काय आहे किंवा त्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ लेक्चर आहे। सो PYQs जे आहे ते नंबर ऑफ एग्जाम्स मध्ये विचारले आहे। यासोबतच लक्षात ठेवा की हे जे काही MCQ आहे ते महत्त्वाचे आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण सगळे MCQ हे PWD, WRD, SSC JEE, RRB JEE, इस्रो या सर्व एग्जाम मधून काढलेले आहेत। म्हणजे काय, एवढे MCQ जर का तुम्ही करत असाल किंवा जर का व्यवस्थित तुम्हाला समजत असेल, चॅप्टर नंबर 1 बद्दल फक्त बोलतोय, तर ते मोर दॅन सफिशियंट आहे। किंवा साधारणतः तशाच पद्धतीची MCQ तुम्हाला बाकी क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा बघायला मिळतील किंवा बाकी एग्जाम्स मध्ये सुद्धा बघायला मिळतील। क्लियर? सो लेट्स सी। सगळ्यात महत्त्वाची काय की आपली निर्माण बॅच ऑल इन वन चालू आहे, जी की WRD, PWD सर्व पद्धतीच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन, BMC, त्यानंतर TPA आणि MPSC या सर्वांसाठी एकच बॅच आहे, जी की पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपवर अवेलेबल आहे। तुम्हाला सिंपली प्ले स्टोअरला जाऊन हे ॲप डाउनलोड करून तुम्ही हे क्लास परचेस करू शकता। कोणत्याही पद्धतीचं फेक कमिटमेंट नाही, जे आहे टू द पॉइंट आहे। पूर्ण सिलेबस ॲज पर द अपडेटेड एक्झाम नुसार कंप्लीट केलेला आहे। सर्व लेक्चर हे नवीन आहे, सगळे MCQ यामध्येच ऍड केले जातील। कोणत्याही पद्धतीची टेस्ट सिरीज, एखादं नोटबुक, पुस्तकं वगैरे घ्यायची गरज पडणार नाही, इथे सगळ्या गोष्टी कव्हर करून दिल्या जातील। क्लियर? तर जर का कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला किंवा पराग सरांच्या नंबरवर कॉल करून जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही क्लिअर करू शकता। ओके, तर मित्रांनो बघा, फर्स्ट MCQ आहे जो की इस्रोच्या एक्झाम मध्ये विचारला आहे 2019 मध्ये, आणि MCQ असा आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या। द रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन is 1:500 means that the scale is, बघा आरएफ त्यांनी दिलेला आहे 1:500। ओके, आता 1:500 दिलेला आहे म्हणजेच काय रे, हा जो 1 आहे हा आहे ऑन ग्राउंड आणि हा जो 5000 आहे, सॉरी हा आहे ऑन मॅप आणि हा आहे ऑन ग्राउंड। बघा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, इस्रोच्या 2019च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला दिलेला आहे ऑन मॅप आणि हा तुम्हाला बघायला मिळेल ऑन ग्राउंड, बरोबर आहे। आता त्यासाठी कोणती स्केल परफेक्ट लागते? क्लियर? आता सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला ज्या वेळेला मी चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन RF ज्या वेळेला बघितला होता त्यावेळेला क्लिअर सांगितलं होतं की याचा आणि याचा अर्थ काय असतो किंवा याला कोण्या पद्धतीत कन्वर्ट करू शकता। ओके, तर सिंपल आहे। ओके, तर जे लाईव्ह लेक्चर मध्ये आता प्रेझेंट आहे त्यांनी मला याचं उत्तर सांगा पटकन। ओके, याचं 30 सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, फास्ट। क्लियर? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? यस, बरोबर आहे, गुड। तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 1 मॅप आणि 1 ग्राउंड, म्हणजेच काय, 1 unit on map is equals to 5000 units on ground, बरोबर आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपण RF विषयी बघतो त्यावेळेला RF मध्ये काय आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, RF मध्ये दोन्ही युनिट सेम असायला पाहिजे, एकाच कंडिशनची असायला पाहिजे। म्हणजेच जर का तुम्ही बघितलं तर याचा अर्थ असा होईल 1 सेंटीमीटर is equals to 5000 सेंटीमीटर, बरोबर आहे, 5000 सेंटीमीटर। पण इथे कुठेही 5000 सेंटीमीटरचं युनिट दिलेलं नाही, 1 सेंटीमीटर एस टू सगळे मीटर मध्ये आहे। म्हणजे या सेंटीमीटरला जर का तुम्ही कन्वर्ट केलं, या सेंटीमीटरला जर का तुम्ही कन्वर्ट केलं कशात, मीटर मध्ये, तर ते येणार 50 मीटर। क्लियर? म्हणजे करेक्ट ऑप्शन तुम्हाला भेटणार 1 सेंटीमीटर एस टू 50 मीटर, म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येतोय। क्लियर?
लक्षात आलंय का बरं करेक्ट आहे? इस्रोच्या 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलाय. व्यवस्थित लक्षात घ्या, सिंपल आहे, फक्त करता यायला पाहिजे. बरोबर. आणि ज्यांनी अजूनपर्यंत हे क्वेश्चन समजलं नाही तर त्यांनी प्लीज एकदा आपले लेक्चर 1 किंवा चॅप्टर 1 चे जे आहे, जे युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट आहे, ॲपला तर आहेतच पण युट्यूबला पण आहे, तर बघू शकता. क्लिअर. चला सेकंड SSC जेईचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 2012च्या पेपरमध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्केल इज अ स्मॉलेस्ट वन. स्मॉलेस्ट स्केल म्हणजे कोण? 4:2 किती आहे? 2 लाख. 1 सेंटीमीटर टू 50 मीटर, 1 सेंटीमीटर टू 5000 मीटर. RF दिलाय 1:1/50,000. चला पटकन सांगा. घाई करू नका, घाई करू नका. कन्वर्ट व्यवस्थित करून बघा आणि मगच उत्तर द्या प्लीज. काहीतरी घाई करू नका, फास्ट. चला बघून घ्या एकदा, आपण बघूया. सो ए ऑप्शन काय मध्ये काय दिलाय रे? ए ऑप्शन मध्ये दिलाय 4:2 2 लाख. बरोबर आहे. म्हणजे याला जर का कन्वर्ट केलं तर 1:2 याला 4 ने डिवाइड करून घ्या. सो हे होणार 50,000. बरोबर आहे का? 1:50,000. क्लिअर. बी ऑप्शन जर का बघितलं तर काय दिसतो बी ऑप्शन मध्ये? सो 1 सेंटीमीटर टू 50 मीटर. 1 सेंटीमीटर टू 50 मीटर. आता मला ना याला RF मध्ये कन्वर्ट करून घेतो. म्हणजे हे तर RF मध्ये कन्वर्ट झालंय, हा पण RF मध्ये कन्वर्ट करून घेतो. काय होणार रे? सिंपल आहे. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 50 मीटर. सो 50 याला मला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, म्हणजेच मल्टिप्लाइड बाय 100. सो दिस इज द सेंटीमीटर. सो हा काय होणार? 1:5000 किंवा 1:5000. सी मध्ये काय दिलंय? 1 सेंटीमीटर इज टू 1 सेंटीमीटर टू 5000 मीटर. याला पण काय कन्वर्ट करायचंय मला? सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला काय? मल्टिप्लाइड बाय 100 सेंटीमीटर. काय होणार? सो 1:2 किती होणार? हे 1 2 3 4 5. बरोबर. अँड लास्ट ऑप्शन डी काय सांगतो? हा 1:50,000 तर आहेतच, हा ऑलरेडी 1:50,000 आहे. ओके. म्हणजेच बघा त्यांनी स्मॉलेस्ट विचारलाय. सो स्मॉलेस्टचा अर्थ काय होतो मित्रांनो? ज्याचा डिनॉमिनेटर मोठा. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा ती स्केल काय आहे? स्मॉलेस्ट आहे. आता इथे बघा, हा 50,000 डिनॉमिनेटर आहे, हा 5,000 डिनॉमिनेटर आहे, इथे 5 लॉग डिनॉमिनेटर आहे आणि इथे पुन्हा 50,000. मला वाटते ऑप्शन सी आणि डी रिपीट झालंय. नाही सॉरी, ए आणि डी रिपीट झालाय. बरोबर आहे. सो ऑप्शन सी जर का तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की याची स्केल मोठी आहे, कारण याचा जो डिनॉमिनेटर आहे हा खूप जास्त मोठा होतो. जर का याला RF मध्ये लिहायचं झालं तर हा होणार 1:50,000, हा होणार 1:5,000. ओके. हा होणार 1:5 लाख. ओके. आणि हा होणार 1:50,000 पुन्हा. सो ऑब्विसली ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो काय होतो? स्मॉलेस्ट स्केल असतो. म्हणून ऑप्शन 2 ला सी करेक्ट. ओके. नेक्स्ट ऑप्शन 3. When the curvature of Earth is taken into account, the surveying is called as. When the curvature of Earth is taken into account, curvature of Earth is taken into account. Plane surveying, second preliminary surveying, third geodetic surveying, and last hydrographic surveying. पटकन उत्तर द्या. क्वेश्चन नंबर 3. मनीष बरोबर विचार करा ना. प्लेन सर्वे मध्ये कसं काय कर्वेचर ऑफ अर्थ असणार आहे? कर्वेचर ऑफ अर्थ इज नथिंग बट वी आर कन्सिडरिंग द अर्थ सरफेस ऍज अ कर्व. ओके. त्याला प्लेन सर्वे मध्ये कसं असणार आहे? बरोबर. काय असणार आहे मग? जिओडेटिक सर्वे. एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन काय? जिओडेटिक सर्वे. चला एक दोघं जण सोडले तर बऱ्यापैकी सगळ्यांचे बरोबर उत्तर आलेत. नेक्स्ट 4th.
द मेन प्रिन्सिपल ऑफ सर्विंग इज टू वर्क फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल, लोअर लेवल टू द हायर लेवल, पार्ट टू होल और होल टू पार्ट. बघा सिंपल आहे. दोन प्रिन्सिपल त्यात सांगितले होते, त्यापैकी एक प्रिन्सिपल तुम्हाला इथे विचारलाय आणि पेपरमध्ये विचारलाय SSC JEEच्या 2013 मध्ये. आपण असं नाही की फक्त SSC JEE RRB कंप्लीट करतोय, या चॅप्टरवर विचारल्या जाणारे मल्टिपल जे काही एक्झाम्स असतील त्यामध्ये जे काही चॅप्टर मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत तेवढे घेणार आहोत. क्लिअर? एवढे जर केले तर मोर दॅन सफिशियंट असतील. काय होणार आहे 4 नंबरला? ऑब्विसली गुड. सो होल टू पार्ट, होल टू पार्ट. क्लिअर आहे? तुम्हाला सांगितलं होतं या असा एरिया असेल तर याला नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड करा. सो होल टू पार्ट, पार्ट वाईज याला डिवाइड करा. म्हणजेच काय याचं बेसिक एम काय आहे की एरर जो आहे तो अक्युमुलेट नको व्हायला किंवा इकडला एरर दुसऱ्या पार्ट मध्ये नको जायला, त्यासाठी हा बेसिकली केला जातो. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. ओके. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो, जो की PWD JEE मध्ये 2018 ला विचारला गेलाय मित्रांनो. PWD JEE च which of the following statement in respect of map, a map having a scale map A having a scale म्हणजे A ची स्केल आहे 1:1000 and another map B is having a scale, B ची जी स्केल आहे 1:5000, which is true? Map A is larger scale map compared to B. A ची स्केल मोठी आहे म्हणतात B च्या कंपॅरिझन मध्ये. B is a larger scale as compared to A. Map A is more detailed map compared to map A. None of these. चला सांगा, पटकन सांगा. PWD चा क्वेश्चन आहे 2018 चा आणि खूप महत्वाचा आहे. व्यवस्थित उत्तर सांगा. मला एक सांगा, ऑप्शन बी कसं काय करेक्ट येणार? अदिती, मृण्मयी, वैष्णवी, नेहा, चुकलं नाही का? बघा हा 1000 आहे आणि हा 5000 आहे. ज्याचा डिनॉमिनेटर कमी, डिनॉमिनेटर कमी, लार्ज स्केल, ती कोणची असणार आहे? लार्ज स्केल. बरोबर आहे. आणि व्हायस वर्सा टू दिस वन. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा, तर इथे ही लार्ज स्केल आहे, ही लार्ज स्केल आहे आणि ही स्मॉल स्केल आहे. बघा मॅप मॅप ए इज लार्ज स्केल मॅप कंपेअर टू द मॅप बी. ए ची स्केल मोठी आहे ऍज कंपेअर टू बी. क्लिअर? सिंपल आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. बरोबर आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? ओके चलो. ओके क्लियर. चलो नेक्स्ट 6 सांगा पटकन. क्वेश्चन नंबर 6 लेट्स सी. SSC JEE 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. अ स्केल रिप्रेझेंटिंग आयदर 3 युनिट्स or only 1 unit and its fraction up to the second plane of a decimal point is. बघा डायगोनल स्केल, कंपॅरेटिव्ह स्केल, वर्नियर स्केल, श्रंक स्केल. SSC JEE 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके चला लक्षात घ्या. डायगोनल स्केल काय आहे? डायगोनल स्केल विच रिप्रेझेंट द 3 युनिट्स, रिप्रेझेंट्स 3 युनिट्स, किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर. ओके. आणि या सोबतच सगळ्यात महत्वाची काय की विथ हाय ॲक्युरेसी अप टू
सेकंद. ओके, सेकंद पर्यंतची अॅक्युरसी यामध्ये शो केली जाते. कंपॅरेटिव्ह स्केलचा यूज काय असतो मित्रांनो? कम्पेअर टू स्केल, कम्पेअर करण्यासाठी कंपॅरेटिव्ह स्केल वापरल्या जाते. ओके, सो कम्पेअर टू डिफरंट युनिट सुद्धा म्हणू शकतो. टू डिफरंट युनिट्स, बरोबर आहे. यासोबतच वर्नियर स्केलचा मेन यूज काय असतो? वर्नियर स्केलचा मेन यूज काय असतो? फॉर अ प्रिसियस मेजरमेंट और प्रिसाइज मेजरमेंट. ओके, आणि श्रंक साठी तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला एखादा प्रेस श्रंक वगैरे होतो त्यासाठी याला वापरला जातो. म्हणजेच काय, याचं ऑप्शन ए जे आहे हे करेक्ट आहे. बरोबर आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे, ज्यामध्ये 3 युनिट दाखवले जातात आणि सेकंड पर्यंतची अॅक्युरसी यामध्ये शो केली जाते डायगोनल स्केल मध्ये. ओके, नेक्स्ट SSC JEE 2017चा क्वेश्चन आहे. इफ द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर इज लॉंगर दॅन द लार्जेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रिलिमिनरी स्केल, द वर्नियर इज नोन एज डायरेक्ट वर्नियर, डबल वर्नियर, सिंपल वर्नियर, रेट्रोग्रेड वर्नियर. पटकन सांगा. ओके, बघा बरोबर आहे, आन्सर मोस्टली सगळ्यांनी बरोबर दिले. यस, बघा जर का तुम्ही रेट्रोग्रेड विषयी बघितलं तर तुम्हाला रेट्रोग्रेडचं काय माहित आहे, व्यवस्थित समजून घ्या. रेट्रोग्रेडचं स्मॉलेस्ट डिव्हिजन जो असतो, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल, ऑफ वर्नियर स्केल is greater than, बरोबर आहे, than, प्रियंका बरोबर आहे, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल. लक्षात ठेवून द्या, लिहून घ्या कुठेतरी. ओके, रेट्रोग्रेड स्मॉलेस्ट डिव्हिजन जे आहे वर्नियरचं हे मोठं असते स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल पेक्षा. सो सिंपल त्यांनी तेच म्हटलंय की स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर इज लॉंगर दॅन द लार्जेस्ट डिव्हिजन ऑफ द प्रायमरी स्केल किंवा मेन स्केल. प्रायमरी इट इज इन द फॉर्म ऑफ मेन. ओके, काही पण लिहा. इज नोन एज द रेट्रोग्रेड वर्नियर, म्हणून ऑप्शन डी. SSC JEE 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट 8, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट स्केल. पुन्हा एकदम सिंपल आहे. SSC JEE 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे, 2018 मध्ये विचारलेला आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. RF च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे सगळ्या. विच ऑफ द फॉलोइंग. ओके, चला सांगा पटपट. अरे बाबा, ए ऑप्शन कसं असणार आहे? सिंपल आहे ना. सॉरी, कोणती विचारलं? लार्जेस्ट स्केल म्हटलंय. सॉरी, बरोबर आहे. येस एक्झॅक्टली, लार्जेस्ट विचारलंय. आय एम सॉरी. हा, डी नाही आहे. सागर, गौरव, चुकलंय. हर्षल, लार्जेस्ट म्हटलंय. म्हणजेच काय, लार्जेस्ट स्केल म्हणजे काय यासाठी लिहून देतोय. लार्जेस्ट स्केल म्हणजे डिनॉमिनेटर जो असतो तो स्मॉल असतो. बरोबर आहे, सगळ्यात स्मॉल हाच डिनॉमिनेटर दिसतो, म्हणून लार्ज स्केल. सो ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट 9, पुन्हा SSC JEE 2017चा विचारलेला क्वेश्चन आहे. इन केस ऑफ डायरेक्ट वर्नियर स्केल. डायरेक्ट वर्नियर स्केल जर का बघितलं, तुम्हाला आठवत असेल की दोन्ही स्केल वरची जी डिव्हिजन्स आहे दोन्ही साइडला वाढत जातात. बरोबर आहे, 0 पासून दोन्ही साइडला वाढत जातात. सो ग्रॅज्युएशन इन्क्रीजेस इन अपोजिट डायरेक्शन इन विच ग्रॅज्युएशन ऑफ द मेन स्केल इज इन्क्रीज. स्मॉलेस्ट डिव्हिजन इज लॉंगर दॅन स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल. बिलकुल नाही, रेट्रोग्रेडचा आहे. ग्रॅज्युएशन इन्क्रीजेस इन सेम डिरेक्शन. बिलकुल नाही. नन ऑफ दी अबोव, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. बरोबर आहे का? 9 ला काय म्हणतात? 2 मिनिट.
case of direct vernier scale, graduation increases in opposite direction, in which graduations the main scale increases. Small division नाही, graduation increases in same direction. Okay, sorry, direct आहे, एकाच साइडला वाढत जाते. ओके, 0 0 1 2 2 3 3. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट. डायरेक्ट स्केल आहे, डायरेक्ट वर्नियर स्केल आहे. ओके, सो काय होतं की एकाच साइडला वाढत जातील, बरोबर आहे. ग्रॅज्युएशन इन्क्रीजेस इन सेम डिरेक्शन फॉर बोथ स्केल. क्लियर, लिहून ठेवतो. फॉर बोथ स्केल divisions increases in same direction. Okay, in same direction. चलो, 9 झाला. SSC JEE 2017 ला विचारलेला आहे. 10 जो की SSC JEE 2018 ला विचारलेला आहे. What is the difference between sum of interior angle of plane triangle and a spherical triangle for an area of triangle 195 किलोमीटर स्क्वेअर ऑन अर्थ सरफेस. ओके, तो दोघांतला डिफरन्स काय असतो किंवा त्याचे सम किती असते? 1 डिग्री, 1 सेकंड, 1 मिनिट और 1 रेडियन. क्लियर. SSC JEE 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. किती असतो? 1 सेकंड. बरोबर आहे. किती असतो? 1 सेकंड. वाचले वाटते आधीचे. चला, वाचून घेतलेला आहे, चांगला आहे. सगळ्यांचं परफेक्ट आलंय, म्हणजे जेवढी 72 लोक लाईव्ह बघत आहे तर त्यांचं सगळ्यांचं परफेक्ट आलंय. गुड. चलो, छान. असाच चालू ठेवा, अभ्यास कंटिन्यू ठेवा. नेक्स्ट, SSC JEE 2018 चा पुन्हा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग सर्वे इज यूज्ड टू डिफाइन द प्रॉपर्टी लाईन. प्रॉपर्टी लाईन साठी कोणता सर्वे आहे? सिटी सर्वे, कॅडेस्ट्रल सर्वे, लँड सर्वे, टोपोग्राफिकल सर्वे. सिंपल आहे. 11 साठी कोणता आहे? गुड. सिटी सर्वे कसा असणार आहे? सिटी सर्वे, शुभम, सिटी सर्वे कसा असेल? इट शुड बी अ कॅडेस्ट्रल सर्वे. करेक्ट ऑप्शन आहे. ओके, काय असायला पाहिजे? कॅडेस्ट्रल सर्वे. नेक्स्ट, 12 SSC JEE 2018 चा पुन्हा क्वेश्चन आहे. द वर्नियर दॅट इज कॅलिब्रेटेड इन द डिरेक्शन अपोजिट टू द मेन स्केल इज कॉल्ड एज डायरेक्ट, डबल, एक्सटेंडेड, रेट्रोग्रेड. चला पटकन सांगा. वर्नियर दॅट इज कॅलिब्रेटेड इन द डायरेक्शन अपोजिट टू द मेन स्केल. मेन स्केलच्या अपोजिट म्हणजे याचा अर्थ झाला की both scale calibrated or increases the division in opposite direction, म्हणजेच काय? रेट्रोग्रेड आहे. ओके, उत्तर तुम्ही देऊन द्या. मी आधी सांगितलंय, सिंपल क्वेश्चन आहे, बरोबर आहे. रेट्रोग्रेड वर्नियर. ओके, नेक्स्ट 13 पुन्हा 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. विच वन इज द अप्पर लिमिट ऑफ सर्वे एरिया स्क्वेअर किलोमीटर फॉर यूज द प्लेन सर्वे. ओके, यापैकी कोणती अप्पर लिमिट आहे की जिथपर्यंत आपण प्लेन सर्वे करू शकतो, त्यानंतर तो कर्वेचर मध्ये जातो. सो बघा, 300 पण नाही, 350 पण नाही, 450 पण नाही, 250 स्क्वेअर किलोमीटर लक्षात ठेवायचं. ओके, जर का इन केस 260 आला तरी ते बरोबर येणार, कारण की बऱ्याचशा बुक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काय काय कन्फ्युजन आहे. ओके, तर 250 260 दोन्ही ऑप्शन नाही देणार, दोन्ही ऑप्शन एका वेळेला नाही देणार. आणि SSC JEE 2018 चा विचारलेला क्वेश्चन आहे. बरोबर आहे. नेक्स्ट घेऊ का? क्लियर आहे. नेक्स्ट 14 calculate the length of one division of vernier scale if the least count of the combination of main scale and vernier scale is 0.02 mm. The least count of main scale is 1 meter. बघा काय म्हणताय, काय काळा म्हणतायत
कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ वन डिव्हिजन ऑफ व्हर्नियर स्केल. वन डिव्हिजन ऑफ व्हर्नियर स्केल काढा म्हणताय. तुम्हाला माहिती आहे लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय आहे? 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. हा मित्रांनो सिंपल फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का? आता त्यांनी काय म्हटलंय, मेन स्केल अँड व्हर्नियर स्केलचा जो काही डिफरन्स आहे म्हणजे लिस्ट काउंट आहे तो किती दिलाय? 0.02, बरोबर आहे. आणि 1 मेन स्केल डिव्हिजनचं एक काउंट आहे 1 mm चा, मायनस काय होणार? 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. हा इकडे जाईल म्हणजे 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू 1 मायनस 0.002. आन्सर काय येतंय बघा, काय येणार? 0.998. बरोबर आहे की नाही? 0.998. ऑप्शन सी इज करेक्ट. सिंपल आहे. SSC जी 2018 विचारलेला क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे, व्यवस्थित फक्त लक्षात ठेवायचं. क्लियर? चलो नेक्स्ट. 15. An area of field is 250 square centimeter from a shrunk map having a shrunk factor 0.9. Calculate the original area in square meter on a field if the original scale. बघा त्यांनी काय म्हटलंय, एरिया ऑफ फील्ड इज 250 सेंटीमीटर फ्रॉम अ श्रंक मॅप. फील्डचा एरिया आहे आणि श्रंक मॅप जो आहे म्हणजे तो कमी झालेला असेल किंवा काहीतरी एज वाईज किंवा त्या पर्टिक्युलर कागदाच्या प्रॉपर्टीजमुळं किंवा त्या कापडाच्या प्रॉपर्टीजमुळं तो कमी झालाय, श्रंक झालाय. तर एरिया ऑफ फील्ड जो काही होता तो त्या पर्टिक्युलर मॅपवर 250 सेंटीमीटर स्क्वेअर दाखवत होता, बरोबर आहे. त्यासाठी श्रंक फॅक्टर त्यांनी दिला आहे 0.9. आता तुम्हाला जर आठवत असेल तर मी सांगितलं होतं, एकदा लिहून दिलेला आहे फॉर्म्युला. एरिया जर असेल तर काय वापरायचं? हा, कोण सांगतंय पटकन? हा, स्क्वेअर घ्यायचा, बरोबर, एक्झॅक्टली, गुड. काय घ्यायचं आहे? स्क्वेअर. सो ओरिजिनल मॅप इज इक्वल्स टू, बरोबर, श्रंक मॅप एरिया डिवायडेड बाय श्रंक फॅक्टर स्क्वेअर. एक्झॅक्टली, बरोबर. किती होतो रे हा? श्रंक एरिया मॅप आहे 250, हा होणार 0.9 चा स्क्वेअर. किती आन्सर येतंय पटकन सांगा? म्हणजे 250 डिवायडेड बाय 0.9 होल स्क्वेअर, म्हणजेच याला असं म्हणू शकतो तुम्ही 250 0.81. सो 250 डिवायडेड बाय 0.81, आन्सर येणार मित्रांनो 308.64. क्लियर? 308.64 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे, कारण की सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. पण त्यांनी कशात काढायला विचारला? कॅल्क्युलेट द ओरिजिनल एरिया स्क्वेअर मीटर मध्ये काढा म्हणतात. आता बरेचसे लोक काय करणार आहे, इथं हा सेंटीमीटर मध्ये आला तर हे ऑलमोस्ट तुम्हाला याच्या बरोबरीत दिसते, आणि बरेचसे लोक काय करतात मग याला टिक करतील, पण हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आन्सर आलाय. कारण आपण काय घेतलंय बघा, याचं युनिट काय आहे? सेंटीमीटर स्क्वेअर आहे. याला युनिटलेस क्वांटिटी आहे, फॅक्टर, म्हणजे याचा आन्सर काय आला? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. त्याला कशात कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला? मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे की नाही? मग कसं करता? स्केल त्यांनी दिलेली आहे बघा, स्केल त्यांनी दिली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 50 मीटर. ही स्केल आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 50 मीटर, म्हणजेच 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 50 स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर, बरोबर आहे का? मी काय केलं, याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं. एरिया आहे ना, ही लेंथ स्केल दिली आहे, याला एरिया मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर आहे. याला एरिया मध्ये केलं म्हणजेच काय झालं, हे 2500 मीटर स्क्वेअर. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअर
इज इक्वल्स टू 25 मीटर स्क्वेअर. आता सिंपल कंडिशन आहे की जो एरिया आला होता 308.64 मल्टीप्लाइड बाय हा 250 ची स्केल मल्टीप्लाय करा 2500. जे कोणता आन्सर येईल ते याच्याशी क्रॉस चेक करा. ओके, किती येतं? आन्सर येत आहे 771604. 771604 and which is very much related to the option D. Which is very much related to the option D. चला क्लियर आहे. असे पण क्वेश्चन येतात, थोडी ट्रिकी आहे पण लक्षात ठेवायचं. बरेचदा लोक काय करतात, इथंच कन्फ्युज होतात, अरे हाच तर दिसते आन्सर आणि हे करेक्ट पण वाटतंय. तर तसं नाहीये. स्क्वेअर मीटर मध्ये विचारलं होतं, ओरिजिनल एरिया जो आहे तो स्क्वेअर मीटर मध्ये विचारलाय, म्हणून तशा पद्धतीने तुम्हाला काढायचं होतं. क्लियर? लक्षात येतंय? नेक्स्ट 16. A line of 5 meter on an original map is shrunk to the 4.6 meter. Calculate the shrunk scale if the original scale of the map was 1 centimeter as to 80 meter. चला बघा, क्वेश्चन नंबर 16 पुन्हा 2018च्याच पेपर मध्ये विचारलाय. 2018 मध्ये याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहे. बघा काय म्हणताय. हा काय झालंय? हो मीच करून देतो, टेन्शन नका घेऊ, मीच देतोय करून. अ लाईन ऑफ 5 मीटर ऑन द ओरिजिनल मॅप. बघा 5 मीटर ऑन द ओरिजिनल मॅप इज श्रंक. म्हणजेच काय, ओरिजिनल लेंथ किंवा ओरिजिनल लेंथ ऑन मॅप काय आहे रे? 5 मीटर. बरोबर आहे. काय आहे? 5 मीटर. श्रंक लेंथ किती आहे? श्रंक लेंथ ऑन मॅप ही आहे 4.6 मीटर, म्हणजे साधारणतः 0.4 ने वगैरे कमी झाली असेल. आणि स्केल त्यांनी दिली आहे, स्केल दिली आहे 1 सेंटीमीटर एस टू 80 मीटर. काय काढा म्हणतात? कॅल्क्युलेट द श्रंक स्केल. कॅल्क्युलेट द श्रंक स्केल इन द ओरिजिनल स्केल. ओके, तर श्रंक स्केल काय आहे आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके बघा सिंपल आहे, काहीच नाही यामध्ये. काय म्हणतायत? स्केल जी दिली आहे मित्रांनो 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 80 मीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 80 मीटर ही स्केल दिली आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झालाय की सिंपल 1 सेंटीमीटर 80 मीटर. तर मला एक सांगा, ही स्केल दिली होती की एका सेंटीमीटर साठी 80 मीटर हे ग्राउंडचं डिस्टन्स असणार आहे. 80 मीटर कुठलं डिस्टन्स आहे? ग्राउंडचं आहे. मग या पर्टिक्युलर स्केल मध्ये जर का मी केलंय तर ग्राउंडवर एक्झॅक्टली हे डिस्टन्स किती असणार आहे? ओरिजिनल लेंथ ऑन अ मॅप 5 मीटर आहे मॅपवर, तर ग्राउंडवर ऍक्च्युअली किती असायला पाहिजे? 5 मीटर इंटू 80 मीटर 8×45 तरी 400 मीटर असायला पाहिजे ऑन ग्राउंड. ऑन ग्राउंड. समजलं का? समजलं का? पटकन सांगा. एवढं क्वेश्चन खूप ट्रिकी आहेत बरे, आहे फार सोपे नाही. बर बघा ते काय म्हणतायत, ही त्यांनी स्केल वापरली. ही काय वापरली? स्केल. ओरिजिनल लेंथ ऑन मॅप आणि श्रंक लेंथ ऑन मॅप हे दोन्ही कोणाच्या संदर्भात आहे? मॅपवर. मॅपवर. ओके, सो ग्राउंड लेंथ आपल्याला काढायची आहे. ग्राउंडवरची ग्राउंडवरची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. किती? ग्राउंडवरची लेंथ. आता स्केल किती आहे? 1 सेंटीमीटरच्या लाईनला तुम्ही 80 मीटर म्हणाल तर 5 मीटरच्या लाईनला किती होईल 80 मीटर डिस्टन्स? 80च्या स्केलने 5 इंटू 80 कराल. यस, 5 इंटू 80 म्हणजेच किती झालं? 8×45. बरोबर आहे. 400 मीटर. कुठे? ऑन ग्राउंड.
क्लिअर? आता लक्षात आलं? अरे हो की नाही? ओके. यासोबत ते काय म्हणतायत आता, हे जे ग्राउंड आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे 4.6 सेंटीमीटरने दाखवतायत 400. ओके. सो आपल्याला काय पाहिजे? स्केल पाहिजे, श्रंक स्केल पाहिजे. सो काय होणार श्रंक स्केल? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 400 डिवायडेड बाय 4.6. किती होते? 400 डिवायडेड बाय 4.6. आन्सर येतं 86.95. 86.95 मीटर. म्हणजेच काय? हा फक्त 4.6 इकडे आणला, हा तर मीटरच होता, ही फक्त व्हॅल्यू आहे कारण की 1 सेंटीमीटर इथंच ठेवलाय, म्हणजे 86.95. ऑप्शन सी इज करेक्ट. हो, असे पण क्वेश्चन येतात. विचारलाय ना SSCG 2018 विचारलाय ना. माझ्या मनाने नाही घेत आहे मी, तुम्ही चेक करू शकता हे सगळं. ओके. हो, टफ असणारच आहे, कॉम्पिटिशनच तशी आहे ना. नेक्स्ट, द स्केल इन विच 3 सक्सेसिव्ह डायमेन्शन कॅन बी मेजर्ड ॲट अ टाइम. मला वाटतं हे झालंय ना, 3 सक्सेसिव्ह डायमेन्शन. 3 सक्सेसिव्ह कुठे? डायगोनल स्केलमध्ये. डायगोनल स्केलमध्ये ऑप्शन बी हा करेक्ट आहे. बरोबर आहे, ऑप्शन बी हा करेक्ट आहे. 18. A surveyor measure a distance between 2 points on a map by RF 1:100 is 60 meter, but later he found that he used the wrong refraction of 1:50. What is the correct distance between 2 points? 1:100 ने मोजलं बघा एका वाक्यात, तर 60 मीटर भरलं, पण त्याला नंतर माहित पडलं की आपण चुकीची स्केल वापरली 1:50. तर ते किती असायला पाहिजे? करेक्ट डिस्टन्स किती असायला पाहिजे होतं? सांगा पटकन, करेक्ट डिस्टन्स किती असायला पाहिजे? हे कमी झालंय म्हणजे हे वाढणार, हे कमी झालं म्हणजे इकडलं वाढणार, हाफने कमी झालं म्हणजे इकडे डबल न वाढणार, म्हणजे 120 मीटर येणार. SSCG 2018चा पुन्हा क्वेश्चन विचारलाय, पुन्हा 2018ला क्वेश्चन विचारलाय. बघा मी काय सांगितलंय, काय झालंय, ह्याच स्केलला त्याने हाफने कमी केलं. हाफने कमी जर केलं तर इकडे डबल वाढेल. सिंपल आहे, 120 मीटर. याला दुसऱ्या पण केसमध्ये सॉल्व्ह करता येते, पण खूप लांब लचक आन्सर आहे, त्यापेक्षा हे बेस लक्षात ठेवा. यस, प्रत्येक वेळेला असेच क्वेश्चन भेटेल याची गॅरंटी नाही आहे अदिती सर, असे यायला पाहिजे क्वेश्चन. चला 19. 10 डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल इक्वल टू 11 डिव्हिजन ऑफ मेन स्केल. बघा, 10 division of vernier scale is equals to 11 division of main scale. ओके, हे DVS म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल इज इक्वल्स टू 11 डिव्हिजन ऑफ, सॉरी काय आहे, सॉरी 10 डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल इज इक्वल्स टू 11 डिव्हिजन ऑफ मेन स्केल, ऑफ मेन स्केल of each 0.1 mm. 11 division of main scale is equals to 0.1 mm. What is the least count of vernier scale? Least count विचारलाय वर्नियर स्केलचा. बघा, म्हणजे क्वेश्चन थोडासा तुम्हाला वाटेल की या वेगळ्या पद्धतीने विचारलाय का, तर एक लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला ते काय म्हणतात, 1 मेन स्केल डिव्हिजनचा ऑफ मेन स्केल इच 0.1 mm. एक जो डिव्हिजन आहे तो मेन स्केलचा किती आहे, 0.1 mm आहे. म्हणजेच 11 डिव्हिजन जर असेल तर 11 इंटू 0.1 किती होते सांगा बघा, किती होणार, 1.1 mm. हा कोणाचा झाला, 1 मेन स्केल डिव्हिजन. 1 मेन स्केल डिव्हिजन काय काढायला विचारलं, व्हॉट इज द लिस्ट काउंट. तुम्हालाही माहिती आहे फॉर्म्युला, लिस्ट काउंट इज इक्वल्स टू काय असतो, 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. बरोबर आहे का, वर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजेच हा काय होणार, 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू मायनस
आता हे 10 डिव्हिजन आहे तर 10 होणार 0.111 बरोबर आहे का? म्हणजे 0.1 इज मायनस 0.11 सांगा आन्सर. सर नाही समजलं बघा पुन्हा सांगतो, नाही समजलं पुन्हा. 10 डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल बघा 10 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू 11 मेन स्केल डिव्हिजन. एक मेन स्केल डिव्हिजन कितीचा आहे? मेन स्केल डिव्हिजन कितीचा आहे रे? एक मेन स्केल डिव्हिजन आहे 0.11 mm चा, 0.1 mm चा बरोबर आहे. म्हणजेच 11 मेन स्केल डिव्हिजन कितीचे होणार? 11 इंटू 0.1 11 एक 11 1.1 mm बरोबर आहे. हे कोणासाठी झालं? मेन स्केल साठी. आता वर्नियर साठी 10 स्केल डिव्हिजन आहे बरोबर आहे की नाही? 10 आहे ना, तर 1 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू 10 जर का आपण घेतलं सोपी 2 मिनिट व्यवस्थित समजून घ्या. ओके आता बघा हे काय म्हणतात? 10 वर्नियर स्केल डिव्हिजन 10 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू किती झाला हा? इज इक्वल्स टू किती झालाय हा? 1.1 मेन स्केल डिव्हिजन. आता मला 1 वर्नियर स्केल डिव्हिजन जर लागत असेल तर 1.1 डिवायडेड बाय हा 10 इकडे जाईल 10 मेन स्केल डिव्हिजन दॅट इज 1 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू काय होणार? 1.1 डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.11 बरोबर आहे की नाही? म्हणजे 1 वर्नियर स्केल भेटला आणि 1 मेन स्केल भेटला. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय आहे? लिस्ट काउंट इज इक्वल्स टू 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. मेन स्केल आहे 0.1 मायनस हा होणार 0.11. सो आन्सर येणार मायनस मध्ये. आन्सर काय येणार? मायनस मध्ये. किती येणार? मायनस 0.01 0.01. सो मायनस आलंय पण मायनस साइन काय इंडिकेट करतं? अपोजिट डिरेक्शन रेट्रोग्रेड वर्नियर स्केल. सो निगेटिव्ह साइन इंडिकेट वर्नियर and main scale calibrated in opposite direction. आणि त्यांनी जर का म्हटलं यावरनं की स्केल कोणती आहे किंवा कोणती वर्नियर स्केल आहे तर तुम्हाला तेही सांगता येईल. निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट रेट्रोग्रेड. लक्षात ठेवायचं काय? रेट्रोग्रेड. क्लियर? चलो नेक्स्ट 20. With an increase in the denominator of the representative factor, the scale of the map will. Denominator जर increase केला तर काय होईल? स्केल कशी होते? स्मॉल होते. स्केल कशी होईल? स्मॉल होईल. The scale of map will be decreases. काय होणार? Decreases. Clear? 21. Which of the following हे खूप महत्वाचं आहे. Which of the following figures are equal to 1 acre? 1 एकर एवढी कोणती जागा आहे ते बघा. ऑप्शन 1 मध्ये काय दिलंय? WRD मध्ये विचारलाय. JEE 2016 मध्ये 1 एकर लक्षात ठेवा 1 एकर इज इक्वल्स टू 4356 स्क्वेअर फीट. बरोबर आहे? पहिलं बरोबर आहे. दुसरं ऑप्शन मी क्लिअर करून देतोय. 40 गुंठा. चला कोण सांगतं 40 गुंठा म्हणजे किती? 1 गुंठा म्हणजे किती रे? ओके 1 गुंठा म्हणजे किती? ओके ठीक आहे 40 गुंठा म्हणजेच 1 एकर सर. बरोबर आहे. म्हणजे दुसरंही ऑप्शन करेक्ट आहे. तिसरं काय म्हणतात? 10 स्क्वेअर गंटर चेन. स्क्वेअर म्हणतायत स्क्वेअर गंटर्स चेन. ओके तुम्हाला माहित असेल की एक गंटर चेन कितीची असते?
एक गंटर चेन कितीची असते? कितीची असते? 66 फीटची. लक्षात ठेवा, कितीची? 66 फीटची. मग एक स्क्वेअर गंटर चेन कितीची होणार? एक स्क्वेअर 66 इंटू 66 स्क्वेअर फीट, बरोबर आहे का? अरे हो की नाही? किती येते हे? 66 इंटू 66, 4356 स्क्वेअर फीट. ओके, एक स्क्वेअर गंटर चेन. आणि 10 किती होणार? 10 स्क्वेअर गंटर चेन कितीचे होतात? 4356 म्हणजे 4356. हे पण बरोबर आहे, म्हणजेच 1 एकर. बरोबर आहे? अरे हो की नाही? आता त्यांनी काय म्हटलंय? 4850 स्क्वेअर यार्ड. 40 हा काय? हे बघा ना, हे झालं एका स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन. त्याच्यासाठी एक स्क्वेअर फीट एवढं येते आणि त्यांनी 10 दिले आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 10 केलं, त्याला 0 वाढून घेतलं. ओके, चला. एक स्क्वेअर यार्ड म्हणजे किती? एक स्क्वेअर यार्ड म्हणजे किती? एक स्क्वेअर यार्ड म्हणजे किती? 9 स्क्वेअर फीट. किती? 9 स्क्वेअर फीट. लक्षात आलं का? म्हणजेच किती रे? 9 इंटू किती दिला यांनी? 4850. 4850. सो 0 शिन 0, 45 शिन 5, हातचा आला 9, 8 9 64 आणि हे 72. ओके, 72 आणि 4 76. हातच्याले 7 9 चूक 36 36 36 आणि 4 36 36 आणि हे उरलेले 7, हे झाले 43. 43650. 43650 थोडा मोठा इथं आहे. हे 560 ते 650. बरोबर आहे? सो 43650 इट इज नॉट इक्वल टू 1 एकर. म्हणजे चौथं येणार नाही. पहिलं, दुसरं, तिसरं बरोबर आहे. 1 2 3 बरोबर आहे, म्हणून ऑप्शन ए करेक्ट. हे लिहून ठेवा बरं, खूप महत्वाचं आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. WRDचा क्वेश्चन आहे 2016चा, महत्वाचा आहे. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स रिक्वायर जिओडेटिक सर्वे? हॉरिझॉन्टल कर्व रेंजिंग, व्हर्टिकल कर्व रेंजिंग, सर्वे ऑफ कंट्री आणि रिकॉग्नायझन्स सर्वे. रिकॉग्नायझन्स सर्वे, पटकन सांगा. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स रिक्वायर जिओडेटिक सर्वे? ऑब्वियसली सर्वे ऑफ कंट्री. ज्यावेळेला सर्वे ऑफ कंट्री आपण करतो त्यावेळेला जिओडेटिक सर्वे हा अझूम केला जातो, म्हणजेच कर्वेचर ऑफ अर्थ ही अझूम केली जाते. क्लिअर? ESE 2019 चा क्वेश्चन आहे. क्लिअर? 23. 1 स्केल ऑफ 1 इंच इज इक्वल्स टू 50 फीट. ओके, स्केल दिलेली आहे. काय म्हणतायत? 1 इंच is equals to 50 feet is mentioned on an old map. What is the corresponding equivalent scale? Okay, corresponding हे सगळं सेंटीमीटर मध्ये दिलंय, हे सगळं मीटर मध्ये दिलंय. बरोबर आहे? सो इकडलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, इकडलं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? कन्वर्ट करताना. ओके, सो 50 फीटला पहिल्यांदा मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. 50 फीटला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. कसं होणार? 1 फीट इज इक्वल्स टू 0. किती होते? पटकन सांगा. हा, कोण सांगते? गुड. 0.3048 मीटर. म्हणजे 50 फीट इज इक्वल्स टू 50 इंटू 0.3048. ओके, किती होणार आहे? करा मल्टिप्लाय पटकन.
किती येतंय 15.24 15.24 मीटर. ओके 15.24 मीटर. ओके आणि इकडे 1 इंचला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. सो 1 इंच इज इक्वल्स टू किती? पटकन पटकन 1 इंच इज इक्वल्स टू किती? 2.54 सेंटीमीटर. म्हणजे स्केल काय होणार? 2.54 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 15.24 मीटर. हे सगळं 1च्या फॉर्मॅटमध्ये दिलंय. याला 1 करायचंय मला. 2.54 डिवाइडला जाणार 15.254 मीटर डिवाइडेड बाय 2.54. ओके 15.24 डिवाइडेड बाय 2.54. किती आन्सर येतंय? किती येतंय? 6 मीटर. ओके 6 मीटर म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. ESE 2008चा क्वेश्चन आहे. ESE 2008चा क्वेश्चन आहे. सगळेच आपण कव्हर करतोय. सगळ्या एक्झाम. नेक्स्ट, सर्वे ऑफ इंडिया पब्लिशिंग द टोपोशीट युजिंग द स्केल. सर्वे ऑफ इंडिया पब्लिशिंग द टोपोशीट ESE 2016चा क्वेश्चन आहे. सर्वे ऑफ इंडिया पब्लिशिंग द टोपोशीट युजिंग अ स्केल ऑफ किती? ऑप्शन डी करेक्ट. माहित नसेल लक्षात ठेवा की टोपोशीट ज्या पब्लिश करतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या कशा असतात? 1:25,000, 1:50,000 किंवा 1:250,000. ओके अशा पद्धतीने करतात. दीज आर द स्केल. नेक्स्ट. ओके चला थांबूया. आय होप चॅप्टर नंबर 1 सगळे जेवढे काही PYQs होते आपण सगळ्या एक्झामचे कव्हर केले आहे. आणि पुढच्या चॅप्टरचे सुद्धा जो सेकंड चॅप्टर चालू आहे लिनियर मेजरमेंट याचे सुद्धा आपण सगळे PYQ येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके तर भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.